नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज अशा एका व्यक्तींकडे आपण आलेलो आहे आणि त्यांची जे आपण एक जबरदस्त अशी एक मुलाखत घेणार आहे. तर मुलाखत मित्रांनो स्पेशली जी आहे आपली ती राहणार आहे संत्र्याबद्दल. ठीक आहे. तर ज्या शेतकऱ्यांचा मुरमाटी संत्र्याबद्दल जो एक खराब अनुभव आहे, त्यांना वाटते की मुरमाटी जमिनीत चांगल्या प्रकारे जे आहे तो संत्रा येत नाही. ही बरेचशा शेतकऱ्यांची जी आहे एक गैरसमजसुद्धा आहे आणि जे संत्रा करतात किंवा ज्यांना लागवड करायची आहे त्यांच्यासाठी या स्पेशली व्हिडिओ राहणार आहे. आणि सरांना मित्रांनो जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कृषीभूषण हा अवॉर्ड मिळालेला आहे. पुन्हा जे वानामती इन्स्टिट्यूट आहे, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूरला, तिथे सुद्धा त्यांना एक प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणून आणि विदर्भस्तरीय सुद्धा तिथे सुद्धा त्यांना प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणून हा अवॉर्ड मिळालेला आहे. संत्र्यासोबत त्यांनी टोमॅटो, त्यानंतर काबुली चना आणि पपईचं सुद्धा जबरदस्त नियोजन केलं आहे. आणि संत्र्यामध्ये सुद्धा जे आंतरपीक आहे इंटरक्रॉप त्याचं सुद्धा जबरदस्त नियोजन केलं आहे. व्हिडिओ लागल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो चला त्यांची घेऊ आपण आता मुलाखत. माझं नाव अनिल विनायकराव सरोदे. मूळ गाव माझं निंबोरा लाहे आहे. माझं शिक्षण झालं आहे, मी BCom केलेलं आहे, BEd केलं, LLB केलं, MA इकॉनॉमिक्स केलं, ॲडिशनल 2 BA पण केलेले आहे. नोकरी केली, 1-1.5 वर्ष शिक्षकाची नोकरी केली. पण मला मग शेतीमध्ये मी वळलो, तर त्याच्यामध्ये मला एक JC भुतडा जे साहेब होते आत्म्याचे, ते मला गुरु मिळाले. म्हणजे कृषी विज्ञान केंद्र हे माझ्यासाठी खूप मोठी इन्स्टिट्यूट होती. त्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मला खूप काही शिकायला मिळालं. त्यांनी मला खूप काही ट्रेनिंग दिलं. तिथनंच मी खरा डेव्हलप झालं. आणि आपलं ग्रॅज्युएशन जरी वेगळं झालं, BSc ॲग्रीच पाहिजे असं नाही आहे. तुमच्या शिकण्याची वगैरे जिद्द जर असेल तर तुम्ही प्रोग्रेस करू शकता. माझं शिक्षण आणि शेतीचा कुठलाही संबंध नव्हता, पण घरी शेती असल्यामुळे मी याच्यामध्ये नॉलेज कव्हर केलं. आणि तसंच आत्म्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. मी आत्म्यामध्ये 4 वर्ष बॉडीवर होतो, JB बॉडीवर होतो, FSC मेंबर पण होतो. आणि त्या माध्यमातून मला भारत भ्रमण करायला मिळालं. मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट, टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये मॅनेज असो, वानामती असो, यजदा असो, किंवा इक्रिसॅट असो, नंतर कुपरी रिसर्च सेंटर असो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी जाऊन व्हिजिट केलं, सगळ्या व्हिजिट केल्या. तिथे ट्रेनिंग घेतलं, ट्रेनिंग द्यायला पण गेलो. माझं इन्सेंटिव्ह सॉईल कन्झर्वेशन आणि वॉटर कन्झर्वेशनमध्ये खूप मोठं काम होतं. आणि त्या माध्यमातूनच मला भरपूर ठिकाणी ट्रेनिंग द्यायला पण जावं लागलं, की जे एक इतर लोकांना त्याचं SRIP वगैरे करायला जो हे होतं आहे, तर आम्ही तो 1 वर्षाचा पूर्ण प्लॅन आणि त्याचे रिझल्ट 3 वर्षात अतिशय सुंदर आम्ही ते दाखवले होते त्याचे. तर त्याच्यामुळे पण बराचसा पुरस्कार किंवा त्याच्यामुळे नाव मिळालं. आणि तिथूनच शेतीची आवड तयार झाली आणि मी पूर्ण वेळ शेती करतो आणि अभ्यासपूर्वक करतो. पूर्ण माझं 21 एकरचं फार्म आहे, टोटली टेक्निकल फार्म आहे. ड्रीप, सोलर फेन्स, मल्चिंग पेपर, फर्टिगेशन युनिट, ह्या सगळ्या गोष्टीचं मी डेव्हलप केलं. आणि असं काही नाही आहे, माझ्या वडिलांची इच्छा होती की मी शेती करू नये आणि त्यांनी सतत मला विरोध केला. परंतु मला जे गुरु मिळाले, जायले साहेब असो, ओमसिंग शेखावत साहेब असो, किंवा आपले मेन तर माझे गुरु JC भुतडा साहेब आहेत, तर त्यांनी मला या मार्गाकडे वळवलं आणि मी ठामपणे सगळ्यांचा विरोध स्वीकारून मी ठामपणे शेती करतो आहे. तुमचा इंटरेस्ट सुद्धा शेतीमध्ये होता? माझा इंटरेस्ट पण पहिल्यापासून शेतीमध्येच होता. आणि म्हणूनच मी शेतीमध्ये चांगलं डेव्हलप केलं. मी माझं स्वतःचं करिअर घडवलं नाही, तर मी हजारो शेतकऱ्यांचं कॅरियर घडवलं. माझा एक ग्रुप होता, सुंदर ग्रुप होता, म्हणजे होता आणि आहे, 9 लोकांचा ग्रुप आहे. आणि टोटल टर्न आउट करून माझे सगळे शेतकरी मी व्हेजिटेबल आणि इतर हॉर्टिकल्चरमध्ये मी ते वळवलेले आहेत. तर काका, थोडंसं आमच्या इकडे कसं आहे, शेतकरी वर्ग जे आहे ना, त्यांच्या मनात थोडीशी हे भावना आहे की मुरमाड जमिनीत संत्रा पीक येत नाही किंवा चांगल्या पद्धतीने आपण त्याचं उत्पन्न घेऊ शकत नाही. तर त्याचं उदाहरण तुम्ही आज आपल्याला दिसतच आहे. तर त्याबद्दल या शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल की चांगल्या प्रकारे? मुरमाड जमिनीत अतिशय चांगलं अर्धा फूट जरी तुमची जमीन असेल, माती असेल, आणि त्याच्यानंतर मुरुम जरी असेल, फक्त त्याच्यातली एक अट आहे की त्या मुरुमामध्ये चुनखडी नसावी. ही एवढी अट जर सोडली, तुमची कितीकही मुरमाड जमीन, हलकी जमीन जर असेल, तरी तुम्ही योग्य प्रकारे नियोजन करून तुम्ही अतिशय सुंदर बाग डेव्हलप करू शकता. आणि तिथे कुठेही अडचण नाही. तुम्ही जर माझंच पाहिलं असेल तर माझी हे 6-7 वर्षाची बाग आहे. मागच्या वर्षी मी 1 लाखाचा विकला. आज माझं थोडासा सौदा पहिले केल्यामुळे मी घाट्यात राहिलो. 4 लाखाची या वर्षीची बाग होती, पण मी ते 2.25-3 लाखातच यावर्षी सोडून दिली.
आणि तुमच्या समोर माझा प्लॉट अतिशय एक्सलंट पद्धतीमध्ये डेव्हलप झालेला तुम्हाला लक्षात येईल. समजा चुनखडी जमीन आहे त्यांच्यासाठी काय उपाय आहे? नाही, चुनखडी जमीन ते सिट्रस पीक हे घेऊ नये. नाही. चुनखडी जमिनीसाठी ते पीकच नाही आहे. पण मुरमाड आणि हलकी जमिनीमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. तुमचं फर्टिगेशन आणि थोडं म्हणजे जर तुमचं खताचं नियोजन आणि तुमचं नियोजन जर व्यवस्थित असेल तर अतिशय सुंदर आणि खूप चांगले फळं तुमच्या इथे येऊ शकते. याच्यामध्ये 1-2 बदल करायचे की जसं झाड खूप मोठं डेव्हलप होत नाही, आपण इथं असं समजून घ्यायचं की 4थ्याच वर्षी आपल्याला झाडं चालू करायचं आहे येण्यासाठी. माझं 5व्या वर्षी चालू झालं आणि त्या पद्धतीचं खतं आणि त्याच्यामध्ये जर भाजीपाल्याच्या आपण इंटरक्रॉप म्हणून जर प्रयोग केला तर जे इंटरक्रॉप भाजीपाल्याला खतं जातं त्याच्या माध्यमातून अतिशय एक्सलंट झाड तयार होतं आणि त्या भाजीपाल्याला जो खत जाते तेच पूर्णच्या पूर्ण त्या संत्र्याला मिळतं. त्याच्यामुळे संत्र्याचे झाडं एकदम चांगले डेव्हलप होतात आणि तुमचं जे 3 वर्षाचं 4 वर्षाचं आपल्याला असं वाटतं की इथं संत्रा लावल्यामुळे लॉस होते, पण नाही, उलट मला अशी परिस्थिती आहे की वेलवर्गीय म्हणजे फक्त तिथं लावत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की 1 फुटाच्या उंच वाढणारे कुठलाही व्हेजिटेबल घेऊ नये. जसं आता माझ्यामध्ये मी बरबटीचं उत्पादन घेतलेलं आहे, त्याच्यानंतर काकडीचं उत्पादन, वेलवर्गीय जास्तीत जास्त जे खाली आहे बुशी टाईपचे हे आहे, त्यानंतर पत्तागोबी असो या फुलगोबी असो, असे पिकं जर आपण 3-4 वर्षे जर घेतले तर तुम्हाला भरपूर म्हणजे जेवढं तुमच्या इतर शेतीतून उत्पन्न होते त्याच्यापेक्षा बल्कि जास्त उत्पन्न तुम्हाला मिळतं आणि तुमचा संत्रा हा 4 वर्षात डेव्हलप होऊन 5व्या वर्षी तुम्ही घेण्यासाठी तयार होऊन जातं. हे 7 वर्षाचे झाडं आहे. व्हेरायटी एकच आपली नागपुरी संत्रा म्हणूनच आहे हा. आणि आता सतत 3रं वर्ष आहे. पहिल्या वर्षी घेतला आपण ते थोडासाच आंबिया बार घेतला होता. मागच्या वर्षी मृग बार घेतला होता, तो 1 लाख रुपयाचा गेला. त्याच्यात काही 70-80 झाडं आपण फोडले होते आणि यावर्षी जवळपास 200 झाडं आहे. तर 4 लाखाचा हा बगीचा तयार आपला यावर्षी मिळत आहे. म्हणजे ॲव्हरेज जर काढलं तर आपल्याला या 2.25 एकराच्या प्लॉटमधून ॲव्हरेजमध्ये प्रतिवर्ष 1-1.25 लाख रुपयाचं उत्पन्न आपल्याला ते मिळालं आणि भाजीपाल्याच्या माध्यमातून जे काही उत्पन्न घेतलं ते ॲडिशनल मिळालं. तर असं काही नाही आहे. मुरमाड फक्त आयुष्य कमी असते संत्र्याच्या झाडाचं. जे आपण 20-25 वर्ष बगीचा टिकवतो त्याला ॲव्हरेजमध्ये समजून घ्यायचं की 10 वर्ष आपल्याजवळ बगीचा आहे आणि 10 वर्षात दरवर्षी घ्यायचं आहे हे ठरवून नियोजन करायचं. आणि असं नाही आहे आपण तो बगीचा फोडताना थोडंसं विचार करतो की बाबा कसं फोडायचं. टेक्निकल गोष्टींनी आपण ते केलं पाहिजे. बगीचा लावल्यावर आपल्या इकडची अपेक्षा अशी आहे की आपण काही न केला झाड लावलं की येऊन जाते, असं होणार नाही. तुम्हाला त्याचं नियोजन करावं लागेल, तुम्हाला त्याला ट्रेस द्यावं लागेल. ट्रेस प्रॉपर झाल्यावर त्याच्यासाठी 2,4-D असो, 2,4-Dची थोडीशी ट्रीटमेंट हार्ड जाते सर्वसामान्यांना, पण लिओसिन ट्रीटमेंट करूनसुद्धा आपल्याला तो बगीचा फोडता येतो. आणि त्याच्यानंतर टिकवायचा कसा हे थोडं जर नियोजन केलं तर तुम्हाला दरवर्षी हमखास उत्पादन देणारं हे फळ आहे आणि याच्यातून ॲश्युअर्ड असं उत्पन्न आपल्याला मिळतं आहे. तर म्हणून एका शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी एका पिकावर न बसता पूर्ण जमीन एका पिकात न घालता मल्टीक्रॉप सिस्टम म्हणजे सगळे 2.5-2-3 एकराचे वेगवेगळे प्लॉट आपण ते डेव्हलप जर केले तर तुम्हाला 1-2 प्लॉटनं धोका जरी दिला तर इतर 1-2 प्लॉट तुम्हाला कामी पडतात. लॉंग ड्युरेशनचे पण घ्यायचे, शॉर्ट ड्युरेशन पण घ्यायचे, फळबागा पण घ्यायच्या. फळबागा संत्र्यासारखं लंब्या फळबागा आहेत, पपईसारखं शॉर्ट ड्युरेशनवालं फळबाग आहे, तर या पद्धत केळी आहे. तर ह्या पद्धतीचं नियोजन जर केलं तर मुरमाड जमीन ही तुमच्या उत्पादनासाठी कमी आहे किंवा कमजोर जमीन आहे असं बिलकुलही समजू नका. उलट तुमच्याजवळ पाण्याची सोय असेल तर मुरमाड जमिनीसारखी जमीन तुमच्या भाजीपाला आणि फळसाठी अतिशय उत्तम जमीन आहे. त्याला निग्लेक्ट करू नका. पाण्याची सोय जर असेल तर त्याला खूप सुंदर प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकता. आणि काका एक बऱ्याच शेतकऱ्यांचं आपल्या इकडे म्हणतात की संत्रा ज्यांचा आहे की आपल्या संत्र्याची साईज होत नाही बा. पण मी मागच्या वर्षी जेव्हा तुमच्या प्लॉट मध्ये आलो होतो तेव्हा तुमच्या संत्र्याची साईज ही वरुड मोर्शीच्या संत्र्यासारखी होती. बरोबर. तर त्यामागे काय रिझन आहे का? संत्र्याची साईज सगळ्यात महत्त्वाचं. संत्र्याला जे पोषक खतं पाहिजेत जे संत्रा बनवण्यासाठी जनरली की लोकांची अशी अपेक्षा आहे की संत्रा लावला म्हणजे झाड ॲटोमॅटिक येते आणि जमिनीच्या न्यूट्रंट नाही. आपल्या हलक्या जमिनीमध्ये न्यूट्रंट हा प्रमाण कमी असतं. त्याच्यामध्ये मायक्रो न्यूट्रंट असो, NPK रेशो असो, ह्या सगळ्या कमी असतं. तर तो आपल्याला ॲडिशनल सप्लिमेंट देऊन आणि शेणखताची थोडी जोड जर दिली तर त्या माध्यमातून सगळं भरवता येते. आणि स्टेजेस पाहून आपण त्याला जर बरोबर खत केलं, जसं आता पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला 12-61 ते फुटिंगसाठी असायला पाहिजे. 12-61च्या माध्यमातून जसं DAPच्या माध्यमातून आपण खत देऊ शकतो. त्याच्यानंतर त्याला कॅल्शियमची पण गरज असते, मॅग्नेशियमची ग्रीनरी टिकवासाठी मॅग्नेशियमची गरज असते. हे जर सप्लिमेंट त्याचे प्रॉपर जर दिले
तर संत्र्याची साईज एकदम प्रॉपर बनते आणि तिथे कुठेही प्रॉब्लेम येत नाही. आणि पोटॅशचं प्रमाण फळ भरण्यासाठी जे शेवटी पोटॅश पाहिजे असते ते जर आपण समजा 1 एकराचा हिशोब काढला तर 2 बॅग जर दिल्या तर तरी मोर दॅन सफिशियंट आहे. तुमची एकदम एक्सलंट संत्र्याची साईज बनवून येते आणि काही प्रॉब्लेम येत नाही. हो, म्हणजे स्टेज वाईज जर आपण अन्नद्रव्य दिलं अन्नद्रव्य दिले तर तुमचं डेव्हलपमेंट चांगलं येऊन जाते. आणि यामध्ये अंतर तुमचं काय रिकमेंड हो, यामध्ये हलक्या जमिनीमध्ये जसं भारी जमिनीमध्ये 20x20चं अंतर रिकमेंडेड असते, तर याच्यामध्ये 15x15चंच आपण अंतर घ्यायचं. प्लांट पॉप्युलेशन जास्त बसवायची आणि प्लांट पॉप्युलेशन बसून आपण ते अपेक्षित उत्पादन आपण 20x20च्या तुलनेत आपण ते काढू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच जे आहे मुरमाटी जमिनीत म्हणजे हलक्या जमिनीत उत्तम प्रकारे तुम्ही संत्र्याचं नियोजन बिलकुल हे करू शकता. तर मित्रांनो, ही घेतली आपण छोटीशी एक मुलाखत. मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की सांगा. असेच मुलाखतीचे व्हिडिओ तुम्हाला जर वाटत असेल की आपण घेतले पाहिजे तर ते सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजून काही चुक्या किंवा काही सुधारणा आपल्याला करायची असेल ते सुद्धा तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण असे प्रॅक्टिकल व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनल मित्रांनो नेहमी येत राहणार. भेटूया, धन्यवाद.